पत्रिका जुळली, मुहूर्त ठरला आणि मग येतो लग्नाचा सगळ्यात पहिला आणि अधिकृत सोहळा, तो म्हणजे साखरपुडा. पण कधी विचार केलाय का की लग्न ठरल्यावर आधी साखरपुडा का केला जातो आणि उजव्या हाताच्या एका ठराविक बोटातच अंगठी का घातली जाते? यामागे फक्त परंपरा नाही तर खूप सुंदर शास्त्र आणि अर्थ लपलेला आहे. सगळ्यात आधी समजून घेऊया साखरपुडा का करतात. जुन्याच्या काळात जेव्हा सोशलायझेशन नव्हतं तेव्हा साखरपुडा हा दोन्ही कुटुंबांनी जाहीर केलेला एक अधिकृत होकार असायचा. साखरेसारखी गोडवी या नव्या नात्यात कायम राहावी आणि आता हे नातं पक्क झालंय हे समाजात गोड मानून जाहीर करण्यासाठी साखरपुडा केला जातो. हा सोहळा म्हणजे केवळ दोन जीवांचा नाही तर दोन कुटुंबामधील जिव्हाळा अधिकृतपणे जोडणारा पूल आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर. अंगठी का घालतात आणि ती याच बोटात का? अंगठीचे गोल वर्तुळ हे अनंत काळाचे प्रतीक आहे, ज्याला सुरुवात आणि शेवट नसतो. म्हणजेच आमचे प्रेम असेच अखंड राहील. आणि अनामिकेतच अंगठी घालण्यामागे एक अतिशय सुंदर शास्त्रीय कारण आहे. प्राचीन काळापासून मानले जाते की उजव्या हाताच्या या चौथ्या बोटातील एक रक्तवाहिनी थेट आपल्या हृदयाशी जोडलेली असते. विज्ञानात याला वेना अमोरिस म्हणजेच प्रेमाची नस म्हटले जायचे. जेव्हा आपण या बोटात अंगठी घालतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला थेट आपल्या हृदयात स्थान देतो, असा याचा गोड अर्थ होतो. थोडक्यात काय तर साखरपुडा म्हणजे नात्याची गोड सुरुवात आणि अंगठी म्हणजे एकमेकांच्या हृदयावर कोरलेली प्रेमाची पहिली अधिकृत मोहोर. तुमच्या साखरपुड्याची अशीच कोणती छान किंवा मजेशीर आठवण आहे का? अंगठी निवडताना काही गोंधळ झाला होता का? नक्कीच, आम्हाला सांगा. तुमची ती गोड आठवण खाली कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. आणि महाराष्ट्रीयन लग्नाची परंपरा या सिरीजचा पुढचा भाग 5 पाहायचा असेल तर चॅनलला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा.